नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचं व्हिडिओचं टायटल हा विजय नक्की कोणाचा, म्हणजे मराठ्यांच्या एकजुटीचा आणि त्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांचा, त्यांच्या चिकाटीचा, त्यांच्या जिद्दीचा, की एकनाथ शिंदे माननीय मुख्यमंत्री यांच्या मुत्सद्देगिरीचा. म्हणजे सगळीकडे कौतुक होतंय, जरांगेंचं देखील कौतुक होतंय की त्यांनी मराठा आरक्षण शेवटी मिळवून दिलं. आता नेमके आरक्षणाचे काय लाभ आहेत, कशा पद्धतीने ते लागू होणार आहे, ते सगळा नंतरचा मुद्दा आहे. पण आरक्षण मिळवून दिलं म्हणजे तो कागद घेऊन आले आणि अतिशय जिद्दीने त्यांनी 2 वेळा उपोषण केलेलं आहे. 2 वेळा प्राणांतिक उपोषण होतं आणि खास त्यांच्या सहकाऱ्यांच्या आग्रहानुसार तब्येत बिघडली म्हणून त्यांना उपोषण सोडावं लागलेलं आहे. असं 2 वेळा झालं. त्यानंतर मग त्यांनी जाहीर केलं, वाटाघाटी सगळ्या फिसकटल्या. जे लोक गेले होते, जरांगे यांना समजावलं शिष्टमंडळ जे सरकारचं जात होतं, त्या चर्चा सगळ्या फिसकटल्या आणि चलो मुंबई असा मनोज जरांगे यांनी नारा दिला. एवढी लोक घेऊन लाखोच्या संख्येने पायी चालत शांततेने मुंबईला आझाद मैदानात तळ ठोकणार आणि तिथे उपोषण करणार असं जरांगेंनी जाहीर केलं. तोपर्यंत आरक्षण मिळायला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या जिद्दीचं कौतुक आहेच. त्यांनी प्राणपणाला लावले मराठा आरक्षणाकरता, त्याचं कौतुक आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की हा जरांगे पाटलांच्या जिद्दीचा विषय आहे, त्यांच्या चिकाटीचा, आणि कौतुक आहे ते. यापूर्वी अनेकांनी प्रयत्न केले, मात्र तडीच गेले नाहीत ते प्रयत्न केले होते. पण जरांगे पाटलांचा हा प्रयत्न, हा शेवटचा टोला म्हणतात, 100 सुनार की 1 लोहार की, तसा ठरला आणि जरांगे पाटलांनी विजय मिळवून दिला असं मराठ्यांचं म्हणणं आहे. एक वर्ग असाही आहे, एकनाथ शिंदे यांच्या मुत्सद्देगिरीचं कौतुक करतोय की इतके सगळे लोक मोठ्या संख्येने जे आंतरवलीमधून पायी निघाले होते ते मुंबईतही पोहोचले, वाशीपर्यंत आले आणि अतिशय सुंदर अशी त्यांची व्यवस्था केली गेली. वाटेत कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली गेली. ड्रोन कॅमेरावरून नजर होती सगळ्या मोर्चांवर. या सगळ्या लोकांची राहण्याची, खाण्याची, पिण्याची व्यवस्था होते आहे की नाही याकडे देखील सरकारचं लक्ष होतं. कारण कुठलाही अनुचित प्रकार घडला असता तर अतिशय मोठं नुकसान झालं असतं. म्हणजे आंदोलनाचं नुकसान झालंच असतं, सरकारी मालमत्तेचं नुकसान झालं असतं आणि कायमचं आंदोलन बदनाम झालं असतं. त्यामुळे जितकी काळजी जरांगेंनी घेतली तितकीच एकनाथ शिंदेंनी देखील घेतली आणि शेवटी एका मराठा मुख्यमंत्र्यांनीच हे आरक्षण मिळवून दिलं असं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं कौतुक होतं आहे आणि त्यांनी जिंकलं. शेवटी त्यांनी जे भाषण केलं, त्यांनी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांसमोर की मी आरक्षण मिळवून देणारच आणि ओबीसीला धक्का न लावता, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मिळवून देणार. कारण कुणबी हे आरक्षण आधीपासून आहेच, कुणब्याची जातीची प्रमाणपत्र अनेकांना आहेत आणि ते आरक्षण घेत आहेत. फक्त ती प्रमाणपत्र किती आहेत ती शोधायची, त्या लोकांना जागरूक करून ती प्रमाणपत्र द्यायची, तो सगळा सर्वे आणि ते सगळं जाहीर करणं हे किचकट काम आहे, अतिशय किचकट. म्हणजे शेवटी एकनाथ शिंदेना मुदत द्यावी लागली. जरांगेंनी मुदत दिली आहे की शिंदे समिती जी आहे ती अजून अहवाल आणेल सर्वे करून आणि त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी निश्चित होतील. तर हा विजय एकनाथ शिंदेंचा म्हणायचा, मनोज जरांगे पाटलांचा म्हणायचा की ॲक्युप्रेशर थेरपीचा म्हणायचा. ॲक्युप्रेशर थेरपी, हो, तुम्हाला ॲक्युप्रेशर थेरपी याबद्दल माहिती असेल की कुठे जर काही वेदना असतील शरीरात तर आपल्या तळहाताचे आणि तळपायाचे काही बिंदू आहेत, अतिशय महत्त्वाचे मानले जातात, आणि त्या बिंदूंवर दाब दिला की त्या वेदना कमी होतात, ती दुखणी कमी होतात, ते आजार बरे होतात. म्हणजे दुखणं एकीकडे, तो बिंदू दुसरीकडे, आणि त्याच्यावर दाब दिला की दुखणं जातं. ही ॲक्युप्रेशर थेरपी. आता मी एक तटस्थ व्यक्ती म्हणून जेव्हा या सगळ्या प्रकरणाचा अभ्यास करतो तेव्हा काही मुद्दे माझ्या लक्षात येत आहेत की ॲक्युप्रेशर थेरपी कशा पद्धतीने. की पहिली गोष्ट, मनोज जरांगेंनी मुंबईत येण्याचं जे जाहीर केलं तो दबाव एकनाथ शिंदेवर पडला काय. म्हणजे हळूहळू तो मोर्चा, लाखोंचा मोर्चा जसा जसा मुंबईच्या जवळ येत होता तसं तसं मुंबईची सगळी व्यवस्था कोलमडली असती. त्या मोर्चाने जर मुंबईत ठाण मांडलं असतं तर म्हणजे मनोज जरांगेंची ही ॲक्युप्रेशर थेरपी होती काय. त्या ॲक्युप्रेशर थेरपीमुळे शिंदे यांचे मतपरिवर्तन झाले काय, किंवा सरकारला असं धोरण घ्यावं लागलं काय, हे ॲक्युप्रेशरचाच प्रकार आहे.
कारण वाटाघाटी आंतरवली सराटीत बसून पण होऊ शकल्या असत्या, तिथेही एवढे लोक गोळा करते आले असते. पण ते लोक मुंबईत गोळा करणं आणि एवढ्या मोठ्या संख्येने पायी चालत जाणं हा एक प्रकारचा ॲक्युप्रेशर म्हणजे सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रकार होता काय. आणि म्हणून म्हटलं की ॲक्युप्रेशर थेरपी, आता दुसरी बाजू ॲक्युप्रेशर थेरपी बरं का, ही महत्त्वाची बाजू आहे. तुमच्या लक्षात येईल की ॲक्युप्रेशर थेरपीची दुसरी बाजू आहे. ही दुसरी बाजू अशी की जरांगे यांचे तेवर म्हणण्यापेक्षा त्यांच्या भाषणाचा प्रकार, ते ज्या पद्धतीने भाषण करत होते, ज्या जिद्दीने तिखटपणाने, अतिशय तिखटपणाने ते भाषण करत होते आणि आरक्षण घेऊनच राहणार, छातीवर गोळ्या झेलू, गोळ्या मारल्या तरी, मेलो तरी 72, पण आरक्षण मिळवून देणार, असे सगळे झाल शब्द जरांगे वापरत होते. आणि स्वाभाविक होतं, ते खरोखर तळमळीने हे काम करत होते आणि त्याच्याकरता ते प्राणाशी गाठ आहे. त्यांना माहिती होतं की इतक्या दूर चालत जायचं आपल्या तब्येतीला झेपणार नाहीये, पाय सुस्त आहेत, त्रास होतोय, तरी देखील मी जाणार, ही अशी त्यांची जिद्द होती. मात्र एक गोष्ट आता मला जाणवते प्रकर्षाने, जसे जसे जरांगे पाटील मुंबईत येत गेले, तुम्हाला आता अजून एक घटनेची आठवण करून देतो की ज्यावेळी प्रथम लाठीमार झाला किंवा दगडफेक झाली, हा जो प्रकार घडला आंतरवलीसाठी, तेव्हा सगळ्यात पहिले कोण येऊन भेटलं होतं? शरदचंद्र पवार. सकाळी त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती ताबडतोब जाऊन. अनेकांचं असंही म्हणणं आहे की मराठा आरक्षणाचं हे जे प्रकरण आहे, खरं तर जुनंच प्रकरण आहे, पण आत्ता त्या प्रकरणाला हवा देण्यामध्ये शरद पवार यांचा हात आहे. मी त्यांचा लौकिकच तसा आहे की सत्तेत नसतात तेव्हा ते अशा प्रकारचे आंदोलनं घडवून आणत असतात, सरकारला जेरीस आणत असतात. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा बोलबिता धनी शरद पवार हे आहेत, असं अनेक लोकांचं अजूनही म्हणणं आहे. म्हणजे मी जे ऐकतो, जे बघतो, जे मीडियात ऐकायला येतं ते सांगतोय तुम्हाला, मी तटस्थ म्हणून सांगतोय या सगळ्या गोष्टी. तर असं म्हणणं असताना जरांगे पाटलांनी हा जो मुद्दा लावून धरला होता मुंबईत, त्यांनी म्हटलं होतं की 25 तारखेला अधिवेशन घ्या आणि 26 तारखेला जाहीर करा, म्हटलं होतं, आठवतं तुम्हाला? त्याच वेळे राम मंदिराची तारीख येऊन गेली होती. राम मंदिराच्या तारखेमुळे देखील संभ्रम होते. अनेकांना असं वाटत होतं की मुद्दामच या मोर्चाचं आयोजन ह्या काळात केलं गेलं काय आहे की काय, म्हणजे राम मंदिराचं महत्त्व वाढू नये म्हणून, राम मंदिराच्या बाबतीत जास्त प्रचार होऊ नये म्हणून. तसंही नाही आहे. या सगळ्याच्या आधी एक घटना घडलेली आहे 24 तारखेलाच. तुम्हाला आठवत असेल, रोहित पवार, शरदचंद्र पवार यांचे नातू, राजकारणातच आहेत आणि शरद पवार यांच्या इतकेच ते अतिशय चलाख आहेत, चणाक्ष आहेत, राजकारणात चांगले तयार झालेले आहेत, जरी नवीन वाटले तरी. तर असे रोहित पवारांची ईडी चौकशी बारामती अॅग्रोच्या कथित घोटाळ्याबाबत, ती देखील झाली जरांगेंच्या मोर्चाच्या काळातच, 2 दिवस आधीच. ते इतकं वातावरण तापलं होतं त्यावेळेला की सुप्रियाताई सुळे स्वतः तिथे सोबत गेल्या होत्या ईडीच्या ऑफिसमध्ये. त्यानंतर शरद पवार कार्यालयात थांबले होते आणि असं वातावरण निर्मित झाली होती की जणू काही रोहित पवार यांना अटकच होणार आहे आणि आंदोलनाची देखील तयारी झाली होती. मात्र चौकशी झाली आणि रोहित पवार यांना सोडून देण्यात आलं. हे प्रेशर होतं काय, म्हणजे जरांगेंचा मोर्चा थोडासा शांत होण्यामध्ये किंवा जरांगेंचे तेवर म्हणूयात आपण, ते मऊ होण्यामागे. बघा, मी कुठलंही भाकीत करत नाहीये, मी माझा अंदाज सांगतोय, प्रत्येकाची विचारसरणी आहे. जरांगे पाटलांची जिद्द आणि त्यांची मेहनत याला सलाम, त्यांनी केलेलंच आहे निश्चित काम. पण जर शरद पवार याच्या मागे होते असं जर गृहीत धरलं, या मोर्चाच्या मागे होते तर गृहीत धरलं, तर तसं नसेल तर मग ही एक ॲक्युप्रेशर थेरपी दिल्लीहून झाली काय? मोर्चाचं वातावरण थोडंसं मऊ करण्याकरता किंवा सौम्य करण्याकरता मोर्चाचं वातावरण, आणि जरांगेंनी मिळेल ते पत्रात पाडून घेणे किंवा अध्यादेश, त्यासाठी अधिवेशन वगैरे बोलायची गरज नाही. सगळे सोऱ्यांचा मुद्दा होता, तो मानून घेतला ताबडतोब जरांगेंनी, अध्यादेश घेतला आणि रवाना झाले. पुन्हा हसी खुशी रवाना झाले. त्यांनी शिंदेची तारीफ देखील केली, कौतुक केलं. शक्यता आहे खरोखर आपला विजय झाला असं जरांगे पाटलांना वाटत असेल, ही पण शक्यता आहे. दुसरी ही पण शक्यता आहे की दिल्लीहून काहीतरी ॲक्युप्रेशर झालं, ही नस दाबली रोहित पवारांकडे आणि आंदोलन सौम्य झालं. कारण अनेक लोक विचारतात की खरोखर पत्रात काही पडलं काय, कोणी कोणाला गंडवलं. काही लोक म्हणतात की एकनाथ शिंदेंनी गंडवलं, जरांगेंना गंडवलं, ओबीसींनाही गंडवलं.
प्रत्यक्ष हातात कोणालाच काही दिलं नाही आणि सगळं तसंच भिजत घोंगडं राहिलेलं आहे. अजून पुढे वेळ आहे प्रत्यक्ष. मात्र जरांगेंनी त्यांच्या सगळ्या अटी मंजूर झाल्या आहेत असं जाहीर केलेलं आहे आणि गोडी गुलानी का हा प्रश्न मिटलेला आहे. आता मुद्दा उरतो तो विजय कोणाचा? जरांगे पाटलांचा, त्यांच्या चिकाटीचा, जिद्दीचा, मराठ्यांच्या संख्येचा, मराठी ज्या सहनशीलतेने या मोर्चात सामील झाले होते त्या गोष्टीचा, शिंदेच्या मुत्सद्दीगिरीचा की दिल्लीहून आलेल्या ॲक्युप्रेशरचा? बघा, तुम्ही ठरवा. मी तटस्थ म्हणून मला जे लक्षात आलं ते मुद्दे मांडलेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.